नगर परिषद 2025च्या निवडणूक मतमोजणीच्या अनुषंगाने आपण पोलीस प्रशासनाच्या वतीने जो काय आवश्यक ते मनुष्यबळ ठेवण्यात आलेलं आहे, त्यामध्ये एक DYSP, एक PI, 10 अधिकारी, 105 अंमलदार आणि 50 होमगार्ड असा मोठ्या स्वरूपात आपण बंदोबस्त ठेवलेला आहे. बंदोबस्त हा मतमोजणीच्या इमारत आहे तिथून तो परिसरामध्ये पण बंदोबस्त ठेवलेला आहे. शहरातील जे महत्त्वाचे पॉईंट आहेत, महत्त्वाचे चौक आहेत, त्या ठिकाणी पण आपण कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आपण फिक्स पॉईंट लावण्यात आलेले आहे. त्याचबरोबर संपूर्ण हे जे मतमोजणी केंद्र आहे, स्ट्रॉंग रूम, तर हे पूर्ण CCTV अंडर आहे. त्यामुळे माझ्या आपल्या मार्फतीने एकच सगळ्यांना सांगणं आहे की हे सगळा जो एरिया आहे तर तो CCTVच्या अंडर असल्यामुळं कुणी काय चुकीचे प्रकार करू नये. त्याचबरोबर जे काय हे आमची सायबरची टीम आहे, सायबरची टीम ह्या आपण जे काय सोशल मीडियावर काय चुकीच्या गोष्टी करत असाल, चुकीच्या गोष्टी व्हायरल करत असाल, त्याला प्रोत्साहन देत असाल, तर ह्याच्यावर आमची त्या करडी नजर आहे. आणि त्यावर जे काही चुकीचं कोणी करत असेल कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने, तर त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आम्ही सगळ्यांना आज जी मीटिंग होती, आजच्या मीटिंगमध्ये आम्ही सर्व उमेदवाराचे प्रतिनिधी, हे जे काय पक्षप्रमुख होते, त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने ज्या काय आवश्यक सूचना होत्या त्या सर्व सूचना दिलेल्या आहेत. अपेक्षा व्यक्त करतो की सर्वांनी त्या सूचनेचं पालन करावं आणि मतमोजणीची ही जी प्रक्रिया आहे अत्यंत शांततेत पार पाडावी. त्यावर जर काही प्रॉब्लेम झाले असेल तर आम्ही पोलीस प्रशासन आणि बाकी सगळे निवडणूक जे प्रशासन आहे, तर बाकी सगळे आमची पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व समर्थ आहोत. सर, एक सांगा मला, निवडणूक संपन्न झाल्याच्या नंतर हारजीत झाल्यास तर जो काही समजा कमी अधिक तणाव जर झाला, त्या परिस्थितीत तुम्ही काय बंदोबस्त केला आहे? नियोजन निवडणुकीची मतमोजणी संपल्याच्या नंतर जो काही तणाव निर्माण होतो, तर त्यासाठी आम्ही जे काय आपल्या शहरामधले जे फिक्स पॉईंट आहेत, चौक आहेत, बस स्टँडचा एरिया आहे, जे महत्वाचे जे चौक आहेत, त्या ठिकाणी आम्ही फिक्स पॉईंट लावलेले आहेत. पेट्रोलिंग असणार आहे. पेट्रोलिंगसाठी अधिकारी अंमलदार हे आहेत. पूर्णपणे शहरामध्ये पेट्रोलिंग असून कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होणार नाही आणि घडला तर तो आम्ही समर्थपणे सांगतो. तुम्ही काही उमेदवारांना काही आवाहन कराल का? उमेदवारांना एवढंच आवाहन करतो की उमेदवारांनी जे काय आम्ही मीटिंग दरम्यान ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचे पालन करावे आणि कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट करू नये, जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळं दिलेल्या सूचनाचे सर्वांनी पालन करावे एवढीच एक अपेक्षा आहे.